हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माय कम्फर्ट झोन. इथे झालेली आहे माझी गुड मॉर्निंग आणि आता मला करायचं होतं स्वयंपाक. त्यामुळे सगळ्यात आधी स्वयंपाकाच्या मला तिला झोपी घालावं लागतं माझ्या बाळाला. आणि सगळ्यात टफ काम आहे माझ्यासाठी हे. आणि कसं बसं करून फायनली मी तिला असं झोपू घातलेलं आहे, कारण की मला स्वयंपाक करायचा असतो आणि आमची सकाळी दोघांचीही घरी असते, त्यांची ऑफिसची आणि माझी ऑब्व्हियसली स्वयंपाकाची. आज मी करणार होते टमाट्याची भाजी. इथे मला थोडी शान मारावी वाटली, पण काही असं झालं. गजब बेइज्जती है. मग काय, तिथून पुढं मग मी लागले स्वयंपाकाला. इथे मी माझ्या पिठाचा गोळा करत होते पोळ्यांसाठी. आणि मग पिठाचा गोळा झाल्यावर मला टमाटे कट करायचे होते. तुम्ही सर्व पण घरी टमाट्याची भाजी ह्या करतच असाल तर कशा पद्धतीने करता हे मला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा कमेंट्सद्वारे. आणि मग काय, इथे टमाटे कट करून झाल्यानंतर मी लागले होते भाजी करण्यासाठी. आणि मग इथे भाजीची तयारी झाली होती आणि मी भाजीही करायला सुरुवात केली होती. थोडं फास्ट व्हिडिओ शूट केलेला होता, कारण की व्हिडिओ खूपच लॉंग होत जात होता. त्यामुळे मी म्हटलं हे थोडा मला शॉर्ट व्हिडिओ करायचा प्रयत्न करते, त्यामुळे मी जास्त काही दाखवू नाही शकले. तर अशा प्रकारे मी काही नाही, साधी जशी आपण भाजीला फोडणी देतो तशीच फोडणी दिली, बाकी काही वेगळं नाही केलं. मग भाजीनंतर मला पोळ्या टाकायच्या होत्या. मग मी असे पटपट पोळ्या करत होते. तोपर्यंत माझं बाळ उठलेलं होतं, कारण की ती जास्त वेळ सकाळची तिची झोप नसते जास्त वेळची. त्यामुळे मग तिला पाहत स्वयंपाक करत होते. आणि मग इथे स्वयंपाक झाल्यानंतर त्यांचा टिफिन वगैरे भरून झाला होता. आणि इथे जे तुम्ही गॅसवर बघत आहे ते माझ्या बाळाचं जेवण बनवणं सुरू होतं. एकीकडे मग तिचंही जेवण बनवणं आणि त्यांनाही वाटं लावणं, हे दोन्ही काम मला सोबत करावं लागतं, कारण की सकाळी तिचाही जेवणाचा वेळ असतो. म्हणून मला तिला हे ऑफिसला गेल्यानंतर सर्वात आधी काम तिचं असतं, तिला जेवण भरवायचं. इथं तिलाही जेवण भरवत होते. आणि मग इथे जेवण भरवल्यानंतर मला पुन्हा जेवण झाल्यानंतर तिचं मी काही वेळाने तिची आंघोळ वगैरे आवरून घेतलं होतं आणि डायरेक्ट तिला झोपी घातलं होतं. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हे जे तुम्ही बघत आहात ते संध्याकाळचाच व्लॉग आहे. मला संध्याकाळी खिचडीच बनवायची होती, त्यामुळे मी हे डायरेक्ट संध्याकाळीच भेटते तुम्हाला. इथे अशा प्रकारे खिचडी वगैरे बनवणं झालं आणि मग त्याच्यानंतर आमचे जेवणही झाले होते लगेच खिचडी झाल्यानंतर. आणि मग मी त्याच्यानंतर तुम्हाला लास्ट बाय बोलायला डायरेक्ट शूट करते. इथे माझं तेच सांगत होते की आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी झोपण्यासाठी जातो आहे. तुम्ही पण झोपा आणि छान राहा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय, गुड नाईट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.